सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। गोंदिया शहरातून हरवलेल्या मोबाईलच्या तांत्रिक पद्धतीने 51 मोबाईल केले मूळ मालकांना परत। गोंदिया शहर पोलिसांची दबंग कामगिरी। गोंदिया शहर पोलीस ठाणे हद्दीतून मागील 2 महिन्यात वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळे कंपनीचे अँड्रॉइड मोबाईल हँडसेट हरवल्याच्या तक्रारी गोंदिया शहर पोलीस ठाणे येथे प्राप्त झाले होते। सदर तक्रारीचे गोंदिया शहर पोलीस ठाणे येथील ठाणेदार श्री किशोर पर्वते पोलीस निरीक्षक यांनी गंभीर दखल घेऊन त्यांच्या अधीनस्थ गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांना मार्गदर्शन करून हरवलेल्या मोबाईलचे शास्त्रोक्त पद्धतीने शोध घेण्याबाबत आदेशित केले। त्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार पोलीस शिपाई अशोक रहांगडाले 1292 यांनी हरवलेल्या मोबाईलचे केंद्र शासनाच्या सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर या ऍप्लिकेशन पोर्टलवर हरवलेल्या मोबाईलचे अर्ज अपलोड करून गोंदिया शहर डीबी पथकासह पोलीस ठाणे हद्दीतून हरवलेल्या किमती 4,60,000 रुपयाचे एकूण 51 मोबाईल शोधून काढले। सदर मोबाईल दिनांक 29 जून 2025 रोजी श्रीमती रोहिणी बाणकर, उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया व शहर पोलीस ठाणे येथील श्री किशोर पर्वते पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक हणवते व पोलीस उपनिरीक्षक डोंगरवार यांच्या हस्ते मूळ मालकांना परत करण्यात आले। मोबाईल मालकांना त्यांचे हरवलेले मोबाईल त्यांच्या हाती परत येतात त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित होऊन समाधान दिसत होते। गोंदिया पोलिसांचे सहकार्याबाबत कौतुकही करण्यात आले। पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सगळीकडेच कौतुक होत आहे। सदरची कामगिरी माननीय श्री गोरख भामरे पोलीस अधीक्षक गोंदिया, श्री नित्यानंद झा अप्पर पोलीस अधीक्षक गोंदिया, श्रीमती रोहिणी बाणकर उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया, स्थानिक गुन्हे शाखा सायबर सेल गोंदियाचे पोलीस निरीक्षक श्री पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गोंदिया शहरचे पोलीस निरीक्षक श्री किशोर पर्वते, डीबी पथकाचे पोलीस हवालदार कवलपाल सिंग भाटिया, दीपक रहांगडाले, सुदेश टेमरे, सतीश शेंडे, निशिकांत लोंदासे, प्रमोद चव्हाण, पोलीस शिपाई अशोक रहांगडाले, दिनेश बिसेन, सुभाष सोनवाणे, मुकेश रावते, राकेश बंजारे, सोनू नागपुरे, प्रमोद शेंडे तसेच सायबर सेल येथील योगेश रहिले, रोशन एरणे यांनी केले आहे। सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार, गोंदिया।